मनसा वाचा कर्मणा नमस्कारू तुझ्या चरणा सच्चिद्गुणा श्रीकृष्णा. पूजनीय नाथ महाराज, चालू असलेल्या या प्रकरणाच्या या ओळीच्या माध्यमातून देवांना शरण गेलेल्या ज्या देवता आहेत त्या विवेक संपन्न आहे या संबंधात बोलतात. पुढे बरोबर येऊ जावे. तर देवांना शरण गेलेल्या ज्या देवता आहेत त्या कशा विवेक संपन्न आहे, विवेकादी साधनानं युक्त ज्या संबंधात नाथ महाराज बोलतात. देवांना शरण गेलेल्या देवतेच्या ठिकाणी विवेक अशा प्रकारची साधना. या साधनेला एवढं अनन्य साधारण अशा प्रकारचं महत्व असल्यामुळं ही साधना जशी देवतांना मिळालेली आहे तशी आम्हालाही मिळावी या अपेक्षेने पुढचा प्रश्न आपण केला. महाराज, हा विवेक आम्हाला मिळेल का? हो, मिळेल. याचे साधन काय? 10 साधनांचं आपण चिंतन केलं. या विवेकाचं फल काय? या फलामध्ये 2 प्रकार आहेत. एक मुख्य अशा प्रकारचं फल आणि दुसरं गौण फल. मुख्य फल आहे कैवल्याची प्राप्ती, त्याचं चिंतन अजून करायचं. दुसरं आहे जे गौण फल आहे, भेदाची प्रसिद्धी, हे गौण फल आहे. भेदाची प्रसिद्धी येते कशाच्या द्वारा? तिघांच्या द्वारा भेद प्रसिद्धीला येते. एक जातीच्या द्वारा, दुसरं लक्षणाच्या द्वारा आणि तिसरं देशाच्या द्वारा. 35 ते 40 दिवस झाले ही ओळी चालू आहे आपली, अजून नुसते ते 3 हे नाही पाळाले. तर देशाच्या द्वारा, त्यापैकी जातीच्या द्वारा भेदाची प्रसिद्धी कशी येते या संबंधात आपण व्यावहारिक आणि पारमार्थिक दोन्ही दृष्टांतांचं चिंतन केलं. लक्षणाच्या द्वारा भेदाची प्रसिद्धी कशी येते या संबंधामध्ये आपण संतांचं दुर्जनाचं बहिरंग लक्षण पाहिलं आणि दुर्जनांचं अंतरंग लक्षण पाहिलं. संतांचं लक्षण पाहत असताना संतांचं बहिरंग लक्षण काय आहे या संबंधामध्ये आपण चिंतन केलं आणि संतांचं अंतरंग लक्षण काय आहे या संबंधामध्ये आपलं चिंतन सुरू आहे. काय आहे संतांचं अंतरंग लक्षण? तर भगवंताची भक्ती करणं हे संतांचं अंतरंग लक्षण. काय आहे भक्तीचं लक्षण? तर तेही आपण प्रतिपादन केलं. आराध्य विषय अनुराग हा भक्ती. आराध्य म्हणजे आराधना. कशाला म्हणतात आराधना? आ नाम समजतात, राधना नाम पूजा करणे. सगळ्या बाजूना परमात्म्याची पूजा करणे याला आराधना म्हणतात. किती आहेत बाजू सर परमात्म्याला? 3 बाजू आहेत. राहिल्या बरं लक्षात. त्यातली पहिली बाजू आहे विराट, दुसरी बाजू आहे हिरण्यगर्भ आणि तिसरी बाजू आहे ईश्वर. त्यापैकी विराट बाजूची सेवा कशी केली जाते या संबंधात नामदेव महाराजांच्या दृष्टांताने हा विषय सोडवला. दुसरा हिरण्यगर्भाची उपासना कशी केली जाते या संबंधात पराशर नारद यांचे चरित्र पाहून आपण याचंही उत्तर दिलं. आता क्रमांक आलेल्या ईश्वराची सेवा कशी केली जाते? ईश्वराच्या सेवेकरता ईश्वर सेवा तेव्हा म्हटल्या जाते जेव्हा ज्ञान संबंधी लिखाण व ज्ञान संबंधी कार्य केले जातात. मात्र ज्ञानाच्या संबंधानं कार्य करणारे व ज्ञानाच्या संबंधानं लिखाण करणारे जे असतील त्यांचे चरित्र आपण पाहायला पाहिजेत. असे कोण आहेत की ज्याने ज्ञानाच्या संबंधात लिखाण केलेलं आहे? तर असे आहेत व्यास महर्षी. त्यांच्या चरित्राला 7-8 दिवस झाले आपण हात लावलेला. तर त्यापैकी व्यासांच्या ज्या रचना आहेत, व्यास स्मृती जी 250 श्लोकांची आहे, लघुव्यास स्मृती जी 125 श्लोकांची आहे, त्या संबंधात लघुव्यास स्मृतीच्या संबंधात आपलं चिंतन सुरू आहे. स्नानाचे प्रकार किती आहेत, काय आहे, स्नान कोणतं कसं करावं या संबंधात आपण काल चर्चा केली. आज आपल्याला थोडा त्या लघुव्यास स्मृतीतील पुढचा भाग पाहायचा. काल आपण जिथपर्यंत आलो त्याच्या पुढील विषय थोडा आरंभ करूया. या लघु व्यास स्मृतीमध्ये ध्वजा कशी असावी येथून पासून चिंतन केलेलं. राष्ट्र कसं असावं याचंही चिंतन केलेलं आहे. राज्य सांभाळत असताना राज्याचे किती उपटप्पे करावे व किती मुख्य व्यक्तींना राज्य करत असताना नेमावं या संबंधात सुद्धा लघुव्यास स्मृतीमध्ये चिंतन आलेलं आहे. जसं जमेल तसं क्रमाने आपण करण्याचा प्रयत्न करूया. प्रथम झेंड्याच्या संबंधात बोलू.
झेंडा हा कसा असावा, झेंड्याचा रंग कसा असावा या संबंधात आहे. झेंड्याचं वस्त्र कसं असावं, झेंड्याच्या वस्त्राचा आकार केवढा असावा या संबंधात शास्त्र जरा उदार. ज्याची जशी श्रीमंती असेल तसा त्याने झेंडा वापरावा, जेवढं घरावर शोभेल तेवढं त्याने वस्त्र वापरावं या संबंधात उदार. उदार शब्दाचा अर्थ घेणं नाही ना देणे. राग द्वेष रहित उदासा, त्याविषयी अनुकूलताही बोलल्या जात नाही आणि प्रतिकूलही बोलल्या जात नाही, याला उदास म्हणतात. वस्त्र किती असावं या संबंधामध्ये शास्त्र उदास आहे. म्हणजे लहान मोठं फूट 1.5 फूट या संबंधामध्ये काही नाही बोलत. पण रंगाच्या बाबतीमध्ये शास्त्राने थोडा दंडक ठेवलेला. रंगाच्या संबंधात शास्त्र म्हणते अंशेन परिपाटल ध्वज. या स्मृतीतील वाक्य आहे अंशेन परिपाटल ध्वज. अंश शब्दाचा अर्थ होते अपि जरी नसलं तरी अध्यार करायचा. अंश म्हणजे थोडं आणि अध्यार करायचं अपिचा थोडं तरी. परिपाटल ध्वज. परिपाटल शब्दाचा अर्थ होते भगवा रंग. ध्वज म्हणजे ध्वजा. जो झेंडा वापरला जातो तो तुम्ही आवडीने रंग भरा द्या इथं, पण त्यात थोडा तरी भगवा रंग असावा असं व्याख्यान. कारण महाराज जसं तुळशीपत्र हे त्यागाचं लक्षण आहे तसं ध्वजा ही बुडात नाही लावल्या जात, कधी शेंड्याला वर लावली जाते. आणि भगवा रंग त्यागाचं प्रतीक आहे. वेगवेगळ्या पैलू वेगवेगळ्या बाजू झेंड्याच्या माध्यमातून दाखवण्याचं काम नाही. त्याग दर्शक झेंडा आहे. संसारावर विजय प्राप्त करण्याचं प्रतीक झेंडा आहे असं शास्त्राचं मनोगत आहे. आणि संसारावरचा विजय प्राप्त करण्याकरता एकच शस्त्र आहे त्यागेन एकेन अमृतत्व आशुहू. एका त्यागाच्या द्वारा अमृतत्व म्हणजे अमरत्व आशुहू लवकरात लवकर प्राप्त होतं. झेंडा कशाचं प्रतीक आहे, त्यागाचं आहे. म्हणून कमीत कमी त्यात अंशतः तरी भगवा रंग असा. काय महाराज भारताचं जाऊ द्या पण आमच्या महाराष्ट्राचं पहा तुम्ही, आमचा झेंडा पूर्ण भगवा आहे. अंशेनं या पदातून असं व्यासांचं म्हणणं नाही की पूर्ण भगवा रंग नसावा. तुम्हाला आवडी जर वेगळी वेगळी असेल तर त्यात आमचा काही उपाय नाही, पण मात्र भगवा रंग थोडा तरी असावा. आणि अपि शब्दाने अजून हेही दाखविलं की जर सगळ्यांनी जर भगव्या रंगाचा झेंडा केला तर ओळखन कशी मग. अमेरिकेचा भगवा झेंडा, चीनचा भगवा झेंडा, पाकिस्तानचा भगवा झेंडा, भारताचा भगवा झेंडा, परत विशिष्ट प्रांताचा महाराष्ट्राचा भगवा झेंडा, सगळे भगवे झेंडे असल्यावर झेंड्यावरून वेगळेपणा कसा काय निर्माण होईल. आणि ओळख तर झेंड्यावरून केली जाते ना, वेगळेपणा काय आहे. म्हणून अंशतः तुम्हाला वाटणारे रंग काही वेगळे वेगळे घाला तुम्ही, पण थोडा तरी रंग भगवा असावा. आपल्या भारताच्या झेंड्यामध्ये बौद्धाचं चिन्ह आहे, अशोक चक्र. ते अशोक राजा बौद्धाचे राजे होते. त्यात 24 आरे. त्याचा व्यास सामान्यतः त्यांच्या मूळ चिन्हावर 24 इंची व्यास आहे. म्हणजे 12 इंचाची त्याची त्रिज्या आहे. 12 त्रिज्या गुणेला 2 बरोबर व्यास असं व्यासाचं सूत्र आहे. वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र 1/2 पाय आर वर्ग. भूमितीच्यानुसार 1/2 पाय आर वर्ग हे वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र. 1/2 शब्दाचा अर्थ अर्ध, पाय आर वर्ग. आर शब्दाचा अर्थ होते भूमितीनुसार त्रिज्या. आणि पायच्या 2 किमती आहेत. 22 सप्तमांश ही एक पायची किंमत आहे भूमितीमध्ये, आणि दुसरी किंमत आम्हाला 10वीला होते 3.1416 हे पायची एक किंमत आहे. तर 1/2 पाय आर वर्ग, आरचा वर्ग करायचा. वर्ग शब्दाचा अर्थ तीच संख्या गुणेला तीच संख्या. 25 गुणेला 25 काय उत्तर 625. 25चा वर्ग काय 625 आहे. 10चा वर्ग 100 आहे. 5चा वर्ग 25 आहे. 4चा वर्ग 16 आहे. 1चा वर्ग अरे वा एकच आहे, कारण 1 गुणिले 1 केल्यानंतर उत्तर काय येणार एकच येणार आहे. 2चा वर्ग 4. 2 2 4 बेरीज केली का तुम्ही? 2 4 पण होत आहे. हा चला. तर त्रिज्या
12 इंची मूळ प्रफिकामध्ये ही त्रिज्या आहे. म्हणजे एकूण 24 इंच म्हणजे फूट किती झाले? 12 दुनी म्हणजे 2 फूट, 2 फुटाचा व्यास. पण आता कपडा जर छोटा असेल तर 2 फुटाचा व्यास त्या चक्राचा कसा काय शक्य आहे? म्हणून ते ऐच्छिक आहे. पण भारताचं ते एक निशाण, बौद्धाचं 24 आऱ्यांचं असं एक अशोक चक्र मध्यंतरी असतं. आणि ती जी ध्वजा आहे त्या ध्वजेला 3 रंग असतात. एक केसरी म्हणजे भगव्यात जमा, दुसरा हिरवा आणि तिसरा सफेद. तो जो हिरवा रंग आहे तो हिरवा रंग हरियालीचं प्रतीक आहे, भरभराटीचं प्रतीक आहे. पांढरा रंग अंतःकरणाच्या शुभ्रतेचं प्रतीक आहे. आणि केसरी रंग अंतःकरणामध्ये असणाऱ्या त्यागाचं, वैराग्याचं प्रतीक आहे. पण भगव्याला जागा मात्र दिलेली आहे. आणि आमचं तर प्रश्नच नाही. महाराष्ट्राचा शिवाजी महाराजांनी प्रस्थापित केलेला झेंडा कोणता आहे? भगवा आहे. हा झेंडा खरा तुकोबाऱ्यांचा, वारकऱ्याचा आहे बरं. महाराष्ट्रामध्ये जी भगवी झेंडा फडफडून राहिली ती तुकोबाऱ्यांच्या खांद्यावरची झेंडा आहे. मी लक्षणेने तो फिरून नाही बोलत, वाच्यार्थामध्ये बोलून राहिलो. शिवाजी महाराज तुकोबाऱ्यांचं कीर्तन ऐकत होते आणि ते कीर्तन ऐकून तुकोबाराने संसाराच्या तापे तापलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची, हलकट तो संसार येथे सार भगवंत. या जगतामध्ये संसारात हलकट आहे आणि परमात्मा केवळ सत्य आहे आणि तोच मिळवायला पाहिजे. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखली आहे. या सगळ्या वचनांनी शिवाजी महाराजांच्या अंतःकरणात घर केलं. आणि कापराला पेटायला वेळ नसतो लागत. काही काही माणसं शेणाच्या जातीचे आहेत, काही काही माणसं गौरीच्या जातीचे आहेत आणि काही काही माणसं कापराच्या जातीचे आहेत. शेण पेटवण्याच्या भांडळीत पडणाराच मूर्ख. शेण पेटवणं म्हणजे काय? पेटवण्याची भांडळीत पडणारा जो आहे तो मूर्ख आहे. गौऱ्या पेटतात पण फुका मारण्याचा जीव घेतल्यानंतर त्याची बीपीच वाढली पाहिजे, तेव्हा कुठंतरी ती गौरी शिलगत राहते. आणि कापूर दूर जरी आग ठेवली तरी खेचून घेते महाराज. या अधिकारातले काही काही लोक असतात. कथा श्रवण करत असताना यांच्या अंतःकरणात पेटच नाही ठरत. कशी कथा सांगू द्या, वक्ता किती रंगेल असू द्या, कशाही पद्धतीने त्याने जेणेकरून ही मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, त्याने त्याची संपूर्ण शक्ती पणाला लावून वक्तव्य करू द्या. पण यांच्यावर काहीच नाही. का गए का क्या लाया कुछ नाही. आणि काही काहींचा मग अतिरेक, खडकं पार पिळल्यानंतर त्यातून पाणीच गळलं पाहिजे एवढे रडतात बिचारे. त्यांचं अंतःकरण तसं राहतं, त्याला कोण काय करणार. तर हे शेण आणि गौरीवाले फुका मारल्यानंतर पेटतात आणि कापराला दूर जरी आग असली तरी पेट घेतो महाराज. तसे शिवाजी महाराज हे कापराच्या लेवलचे अधिकारी होते. त्यांच्या अंतःकरणामध्ये वैराग्य निर्माण झालं, संसाराविषयी वीक निर्माण झाला आणि स्वतःमध्ये त्यांनी डोकावून पाहिलं मी कशा करता प्रयत्न करतो. स्वराज्यासाठी, माझ्या हितभर भूमीसाठी मी स्वराज्य स्थापन करण्यासाठी प्रयत्न करून राहिलो. आणि काय म्हणतात तुकोबार आहे, हलकट तो संसार जो मिथ्या आहे, जो खोटा आहे, रज्जू सर्पाकार भासिले जगदंबर, अशा संसाराकरता मी लढतोय, किती स्त्रियांना विधवा करतोय, कितीतरी युद्ध खेळतोय. वैराग्य झालं, माळ घेतली आणि डोंगरावर बसलो. शिवाजी महाराज जप तप करू लागले आणि इकडं अत्याचार करणाऱ्यांनी अत्याचाराची फार सीमा गाठली. कोवड्या मुलांना 2-2 वर्षाचे 2-2 महिन्याची मुलं वर फेकायचे आणि त्यांना भाल्यावर झेलायचे. भाल्यावर झेलणं म्हणजे का फुलावर झेल नाही का महाराज, असा अत्याचार. वर मुलगा फेकायचा, तो भाल्यावर झेलायचा. कुलूप जसं घराला टांगल्या जातं तसं छोट्याशा मुलाच्या मस्तकातून खिळा ठोकायचा आणि तो कावडाला लटकून ठेवायचा मुलगा. महाराज एवढे अत्याचार यांनी केलेले आणि तो अत्याचार अत्यंत पराकोटीला गेला. जिजाऊ आईसाहेबांचं क्षत्रिय रक्त खळबळलं आणि आईसाहेबांनी विचार केला, आज एक राज्य क्रांती करणारी जिजाऊ पारमार्थ क्रांती करणाऱ्या जिजाऊला भेटायला गेला. जिजाऊ आईसाहेबांनी घोडा घेतला, घोड्यावर बसल्या आणि बऱ्याच अशा प्रकारच्या विधवा स्त्रिया, इज्जती लुटलेल्या स्त्रिया आईसाहेबांच्या माघारी चालतात. देहूमध्ये तुकोबारायांची आई आली
माफ करा, शिवाजी महाराजांची आई आली आणि आपल्या जिजाबाई साहेब इकडलं भांड तिकडलं आदळ तिकडलं भांड इकडं आडळ बळे झाले तेव्हा बाई कर्कशा तुकोबारांनी कबूल केलं माझी पत्नी कर्कश होती म्हणून. आदळ उपट चालू सगळी. आई साहेब आल्या महाराज, राजमाता आपल्या दारी आल्या. जिजाबाई साहेबांना काहीच आवराना, पदर कसं तरी घेतला. आई साहेबांच्या समोर येऊन उभ्या राहिल्या. आई साहेब तुम्ही कशा आल्या का, काय काम काढलं आमच्याकडे. आई साहेब म्हणतात आज तुम्ही जर ठरवलं तर महाराष्ट्र वाचवू शकता. काय झालं माझ्याच्याने, मला तर घरी खायला भाकर सुद्धा व्यवस्थित नाही आणि तुमचं मी काय मदत करू शकता तुम्ही. तुमच्या पतिदेवांच्या कुशाग्र आणि तीक्ष्ण शब्दाने आमच्या शिवबांना वैराग्य झालेलं आहे आणि शिवबा डोंगरावर जाऊन नामस्मरण करतात आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये हा अत्याचार वाढला. काय जो अत्याचार झाला, प्रत्यक्ष ज्या स्त्रियाच अत्याचारित आणलेल्या असल्यामुळं त्या आईसाहेबांच्या पुढं आईसाहेबांनी कानाला बोटं लावले आणि तोंडाचं कुलूप सोडलं, उघडलं. कानाला बोटायचे दुःख ऐकवत नाही आणि तुकोबारायांसाठी शिव्यांचा पाढा सुरू केला. संध्याकाळी फक्त घरी येऊ द्या, संध्याकाळी फक्त घरी येऊ द्या. आलेच महाराज तुकोबाराय. श्री विठ्ठल श्री विठ्ठल. हो काय तुम्हाला विठ्ठलच हवा, जगाचा आनंद नको का, जगाला सुखी ठेवायला नको का, तुम्हाला काही कोणाच्या दुःखाचं घेणं देणं नाही. महाराज जो बडीमार सुरू केला, काही कारण नसताना बोलणार आई साहेब. आज जर कारण सापडलं तर काय म्हणणार. उतार असावा उतार, पण उताराला डबल इंजिन लागावं, कशी गाडी पडत. चढाला जर डबल इंजिन लागलं तर रेटच राहत नाही, पण उतार आहे ते एकच तर इंजिन ब्रेक दाबू दाबू गिअर कंट्रोल कर, ब्रेक कंट्रोल कर, कशी तरी खाली आणावी लागते गाडी. उताराला दोन इंजिन लावले मला. एक तर तशाच बोलणार आहे आणि आज तर काय म्हणतो जिजाबाई साहेब राजमातेचा वशिला आपल्या जिजाबाई साहेब होत्या. काय तुकोबारांना लागले बोलायला, तुम्ही असं झालेलं आहे. तुकोबारांना याची काही जाणीव नव्हती एवढी. असं असू द्या मग, चला शिवबा येणार आहेत आज कीर्तनाला. संध्याकाळी कीर्तनामध्ये कोणता तरी अभंग घेतला, आमचे आबा तो अभंग सुद्धा सांगतात. तुकोबारांनी तो अभंग कीर्तनाला घेतला आणि वीरश्री शिवबांच्या अंगात भरली. शिवबाच्या अंगामध्ये वीरश्री भरली महाराज. काय मग वीरश्री भरल्यानंतर मुळात क्षत्रिय प्रश्नच नाही. क्षत्रियाचं रक्त अंगामध्ये होतच होतं. ज्या तुकोबारायांचे शब्द शिवबांना पारमार्थिक बनवू शकतात ते तुकोबारा, त्या तुकोबारायांचे शब्द शिवबांना नाही का आणू शकत. परत आलेच महाराज, परत वीरश्री भरली. हातातली माळ आपोआप गळून पडली, एकदम उभे राहिले. अर्धच कीर्तन झालेलं आहे, पुढचं कीर्तन सुद्धा शिवबांना सहन होईना. आता काय करावं. तुकोबाराय म्हणले शिवबा तुम्ही जा. शिवबा म्हणतात महाराज जावं तर वाटतंच, प्रश्नच नाही, पण अंतःकरण मात्र जसं पाहिजे तसं तुम्हाला सोडत. 4 दिवस मी राज्य करेल, हा त्रास यांनी द्यावा हा काही मला नवीन नाही. हा त्रास मी पहिल्यापासून सोसत आलेलो आहे. 4 दिवसांनी मी परत या त्रासाने उबगेल आणि माझं अंतःकरण परत परमार्थाने भरून निघेल. महाराज मी काय, तुम्ही आम्हाला कोण मानता. शिवबा गुरु मानतो महाराज. असं मग आमची गुरु आज्ञा आहे तुम्हाला, तुम्ही आमची निशाण तुमच्या खांद्यावर ठेवा आणि आमची आज्ञा म्हणून आमच्या शेंडीचा सांगा. तुकोबारांच्या जवळ असणारी भगवी ध्वजा तुकोबारांनी शिवाजी महाराजांना दिली आणि हे घ्या आमची ध्वजा आणि सांभाळा आजपासून आमचं राज्य. राज्य तुमचं नाही, तुम्ही मोलकर आहात, आमचं म्हणून सांभाळा. तुकोबारांनी भगवी ध्वजा दिली महाराज. राजकारण्यांना कुठं शास्त्र कळालं असतं. शिवांना आवडला असतं एखादा हिरवा पिवळा रंग केला असता ध्वजेचा, शिवाजी महाराजांना काय द्यायचं. पण तुकोबाराय ज्ञानी होते ना, अंशेन परिपाटल ध्वज हे तुकोबारांना ज्ञान होतं. म्हणून भगवा अंशी रूपाने असला तरी चालतो, पण भरपूर असला तर मग तर काही अडचणच नाही. म्हणून अशी ही भगवी ध्वजा आहे. आणि शिवाजी महाराजांनी तुकोबारायांनी शिवाजी महाराजांना दिली. म्हणून आपली महाराष्ट्राची जी भगवी ध्वजा पूर्ण अंगाने भगवी असण्याचं कारण एवढंच आहे, कारण ते मूळ शास्त्रवेत्यांनीच तिची स्थापना केलेली. शिवाजी महाराजांनी भगवा रंग नाही निवडलेला, तो भगवा रंग तुकोबारायांनी दिलेला आहे शिवाजीच्या खांद्यावर. म्हणून अशी भगवी ध्वजा अंशाने तरी असावं. आपल्या देशात आहे तसं बरंचसं शास्त्रामध्ये व्यासमूर्तीमध्ये चिंतन आलेलं आहे. घर जेव्हा आपलं तयार होतं ना, तर घराच्या वर स्वस्तिकचं चिन्ह काढावं.
आता काय तो ओम काढते, कोणी विठ्ठलाची मूर्ती लावते, कोणी गणपती लावतो. आता ज्याच्या त्याच्या आवडी आहे, पण हे शास्त्र मागे पडायला लागले. तुम्ही जे ऐकतात त्यांनी तरी ह्या गोष्टी कोरून अंतःकरणात ठेवाव्या. कारण तुम्ही काही वैराग्यवान नाही, फक्त 4 महिन्याची सुट्टी काढून आलेले आहात. काही काही तर 4 दिवसापासून आले, कोणी 5 दिवसापासून आलं, कोणीतरी मध्येच 2 महिन्यातून घरी निघून गेलेले आहेत. तुमचं माझं वैराग्य सारखं आहे, तुम्ही आम्ही सारख्यानं चला जाऊ दाराची आपल्याला माहित आहे. त्यामुळे काही तुम्ही संन्यासी आहेत सगळे अशातला प्रकार आहे. काही काहींचं तर घर वगैरे सगळं तयार झालेलं असेल, फक्त नाव टाकायचं राहिलं त्याच्यावर. श्रम साफल्य, आई वडिलांची कृपा, आजोबाची कृपा, कोणाचं काही घेणं नाही यांना. आजोबाचं नाही, आजीचं नाही, फक्त यांचीच तर राहते. काय चांगलं दिसत, मुळात कृपा आई बापाची आहे का आजोबा आजीची आहे हे यांनाच माहित नाही. फक्त लिहिल्यानंतर चांगलं काय दिसन ते लिहितात. आई वडिलांची कृपा, मनामध्ये डोळे लावून पाहतात. आई वडिलांची कृपा चांगली दिसत का आजो आजीची कृपा चांगली लिहिलेली दिसत का दादा दादीची लिहिलेली चांगली दिसत, नेमकं कशाची? मग सगळं जे चांगलं दिसत ते आहे. कृपा कोणाची यांनाही पता नाही. त्यात पता नाही काय हे मानतच नाहीत कृपा कोणाची. सगळं स्वतःच मानतात. घमिंडी दुनिया झाली महाराज. म्हणून घरावर स्वस्तिकचं चिन्ह आखल्या जावं. कशाचं चिन्ह आखल्या जावं? चौकटीच्यावर स्वस्तिक आखल्या जावी. त्या स्वस्तिकची रचना कशी आहे ती पहा. त्यात 2 आडव्या उभ्या रेषा आहेत मोठे, आणि 4 छोटे 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 रेषा. तर या 4 रेषा आहेत. या 4 रेषा म्हणजे 4 पुरुषार्थ. धर्म वरची मूळ, अर्थ, काम आणि मोक्ष. धर्म, अर्थ, काम, मोक्ष या 4 रेषा त्या 4 गोष्टी दाखवतात. आणि ज्या 2 रेषा आहेत त्यापैकी जी आडवी रेषा आहे ती पृथ्वीची स्तुती करण्याकरता, भूमीची जमिनीची स्तुती करण्याकरता त्या रेषेची रचना केली. आणि जी उभी रेषा आहे ते देशातील तरुणांची स्तुती करण्याकरता. आम्ही उभे आहोत देशाच्या, गावाच्या, शेताच्या, मायबापाच्या सगळ्यांच्या सेवेकरता, असा त्याचा अर्थ होते उभ्या रेषेचा. आणि जी आडवी रेषा आहे ती जमीनची स्तुती करते. कारण भूमी जी आहे ती अशी सपाट आहे आणि त्या भूमीच्या स्तुती करता ती रेषा आहे महाराज. म्हणून घराचं दर्शन घेतलं की एवढ्या गोष्टीचं दर्शन व्हावं. गणपती म्हणजे काय एका बाजूचं दर्शन झालं, रिद्धी सिद्धी एवढं, दुसरं काय सुखा करता हे नेबडं धंदे आहेत, नेबडं. गणेशाची सुख करता दुःख, याच्या पलीकडे काही घेणं नाही काही देशाचं आपल्याला. म्हणून त्या रेषा आपल्यातील पुरुषार्थ जागा करतात. धर्म, अर्थ, काम, मोक्ष. आणि आपली स्वतःची स्तुती करण्याकरता एक रेषा आपल्या समोर उभी आहे. म्हणून स्वस्तिकाचं चिन्ह घरावर आखल्या जावं. ध्वजा भगवी असावी. घरावर स्वस्तिकाचं चिन्ह आखलेलं असावं. कारण ध्वजा कोणाची असते? ध्वजा राष्ट्राची असते. एखाद्या माणसाची थोडी तयार करता येते. एखाद्या माणसानं जर ध्वजा, माझी ही ध्वजा आहे, त्याला कोण किंमत देईल? आता माणसाची नाही पण पक्षाच्या व्हायला लागेल. काय काढतील? शास्त्र संमती नाही या सर्व गोष्टीला, पण व्यक्ती संमती आहे. आणि जग शास्त्र संमतीपेक्षा व्यक्ती संमतीकडे खूप ओढवलं जातं. जग शास्त्राचं मानण्याऐवजी आपल्या आपल्या मनातले विकार बाहेर काढतं आणि त्याला प्रतीक मानायला लागलं. काय महाराज अवघड काम. चला तर ध्वजा ही राष्ट्राची, पक्षाची वगैरे अलीकडे अशा प्रकारचं स्थापन झालं, पण ध्वजा ही राष्ट्राची अशा प्रकारची असते. राष्ट्र कशाला म्हणतात या संबंधामध्ये व्यासांनी आपल्या लघुव्यास स्मृतीमध्ये केलेले चिंतन आपल्याला पाहायचं आहे. 6 गोष्टीने जे युक्त असतं त्याला राष्ट्र म्हणतात. 6 पैकी पहिली गोष्ट आहे स्वामी, दुसरी गोष्ट आहे अमात्य, तिसरी गोष्ट आहे दुर्ग, चौथी आहे कोश, 5वं आहे दंड आणि 6वं आहे मित्र राष्ट्र. अशा या 6ही गोष्टीचं व्यासांनी नाव घेतलेलं आहे. ते सूत्रबद्ध आपण थोडी वाचूया. स्वाम्य, स्वाम्य मात्य, दुर्ग, कोश, दंड, राष्ट्र, मित्रांनी प्रकृतया. पहिला आहे स्वाम्य. श्लोक जशा क्रमाने तशा क्रमाने म्हणत राहील पदापदाने. स्वाम्य, स्वाम्य त्याची संधी होऊन स्वामी असा शब्द तयार झाला. जे राष्ट्र आहे त्याला कोणीतरी एक मालक असावा, स्वामी असावा. स्वामी पदाचा अर्थ व्याकरणाच्या दृष्टीनुसार होते स्व आम्ही.
स्व आम्ही शब्दाचा अर्थ मालकी आणि स्व शब्दाचा अर्थ ते स्वतःची. स्वतःची मालकी ज्यावर आहे अशी ज्याची आहे त्याला म्हटलं जातं स्वामी. असा एक स्वामी असावा आणि दुसरा अमात्य, हुकुमशाही नसावी म्हणून पुढचं अमात्य पद टाकलं महाराज. अमात्य याला म्हणतात की जो अनेक ज्याच्याजवळ मंत्रीगण आहेत, मग मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे वेगळे वेगळे अशा प्रकारचे ज्याच्या जवळ मंत्रीगण आहेत त्याला म्हटलं जातं दुसरं अमात्य. स्वामी असावा. नंबर 2 वर अमात्य म्हणजे मंत्री अशा प्रकारचे असावे. आणि तिसरा आहे दुर्ग. दुर्ग म्हणजे त्या राष्ट्रामध्ये जर किल्ले नसतील तर त्याला राष्ट्रच नाही म्हणता येत. आता ते हे निघाले बघ काय म्हणतात त्याला, कोणते तरी बंगले प्रत्येक शहरात केलेला असतो तो यांच्या व्यवस्थेकरता. विश्रामगृह. किल्ले तर गेले, दुर्ग किल्ला असावा. किल्ला जर नसेल तर ते राष्ट्राच्या व्याख्येत कशा प्रकारे होत नाही. किल्ले असावे महाराज. किल्ला कशाला म्हणतात, दुर्ग म्हणतात कशाला. दुर्ग जो प्राप्त करण्याकरता कठीण आहे, ज्याच्यावर जाणं कठीण आहे. दुर्गा या नावाचं चिंतन करताना आपण अर्थ केला, चिंतन केलं होतं. दुःखेन गम्यते ती दुर्गा, जी प्राप्त करण्याकरता अत्यंत कठीण आहे त्याला दुर्गा. आणि दुर्गतीम गमयती नाशयती ती दुर्गा. दुर्गती म्हणजे बंधाचा फासा जी तोडते त्याला दुर्गा म्हणतात. पण दुर्ग जो प्राप्त करण्याकरता अत्यंत कठीण आहे त्याला दुर्ग अशा प्रकारची शास्त्रांनी दिलेली संज्ञा. पाच मिनिटे किल्ले पहा कसे दिसतात महाराज. हत्तीने दरवाजा लोक फोडतील म्हणून त्या दरवाजाला असे एवढाले खिळे. हत्ती जेव्हा त्या दरवाजाला टक्कर मारेल ना त्याच्या मेंदूत तो खिळा शिरेल आणि हत्ती मरेल, पण दरवाजा नाही तो. काय दरवाजे होते, एक तर पूर्ण किल्ल्यामध्ये शिरण्याकरता एकच मार्ग असायचा, तोही प्रसंगी ओढता येत होता. खंदक कडे मगर वगैरे त्या आत नव्हतं जाता येत. आणि तो दुर्ग मोठा दरवाजा, हत्ती सुद्धा त्या टक्कर मारू शकत नव्हता. पोलादाचे खिळे त्याला लटकवलेले असायचे आणि मग ते काढल्यानंतर हत्ती मारेल ना, माझा ते खिळे काढतो राहतले ते गप्प बसणार आहेत. त्या दरवाजाजवळ येणंच एकतर सुरक्षित नव्हतं. वर दगड वगैरे असायचे, त्यांनी दोरे ओढले किंवा विशिष्ट काही त्यांची यंत्रणा असेल ती ओढली की आपल्या शत्रूंवर दगडा आपोआप पडत होती. दुर्ग प्राप्त करण्यास अत्यंत कठीण, ज्याच्याजवळ जाणं अत्यंत कठीण आहे त्याला दुर्ग म्हणतात, त्याला किल्ला म्हणतात. किल्ला. आता हे सगळं अवघड झालेलं. आता सीमेतून पाकिस्तानी आपल्या याच्यात शिरतो तो पत्ता लागत. मागच्या वर्षी आम्ही एका ठिकाणी पंजाबामध्ये सप्ताह लागलो होतो, तर एक दिवस मग सीमेवरच घरी पाड घेतला. पलीकडून 2 फुटावर पाकिस्तान आहे आणि अलीकडून आम्ही चालू सगळं व्यवस्थित अगदी हरिपाठ. पण आम्हाला डोके कुठं भारत माता की जय म्हणा, तिथं पाकिस्तान मुर्दाबादही म्हणायला लागले. 2च फुटावर तिकडून लोक अवघड काम आहेत. फोटो गेल्या लोकांच्या बुद्ध्या काही कळतच नव्हतं. ते शिपायाने अगदी लगे एकदम ते हे झाले, हे असं जर गोळीबार सुरू होईल ना पलीकडून ते लगेच बंदूक घेऊन गेले पडून. काय करणार, भारत माता की जय ठीक आहे, पाकिस्तान मुर्दाबादही म्हणायला लागले. कसं व्हायचं लोकांचं. तर काय सांगत होतो, दुर्ग कठीण पाहिजे महाराज पहल करायला. अत्यंत सोपं झालेलं आहे. तर काही आपल्या भारतीयांच्या शेती त्या पाकिस्तानच्या बाउंड्री, म्हणजे त्यांचा शेत सारा काय जे असतील शेताचं ते सगळं पाकिस्तानला बघावं कर वगैरे. मग या भारतीय शेतकऱ्यांना गावात जायला परवानगी नाही. त्यांचे तहसीलदार किंवा जे कर वसूल करणारे असतील ते अगदी शेतामध्ये येतात आणि घेऊन जातात. तर त्या शेतकऱ्यांना रोज पाकिस्तानमध्ये परदेशात जावं लागतं. म्हणून त्यांची ते विसे विमे सगळे व्यवस्थित काढलेले आहेत. आणि ते शेतकरी काम करत असताना आपली सेना त्यांच्या सोबत असते. एका शेतकऱ्यासोबत एक शिपाई भारत पाठवते. पण एवढं करूनही किती सोपं झालं. एवढं करूनही कॅप्सूलच्या गुढीमध्ये नशा पाकिस्तानी भारतीयांजवळ देतात आणि भारतात आणतात. एवढे सुरक्षित या इथून पासून तर एवढं असं तार आहे, त्यातून धन विद्युत वाहते सुरक्षेकरता. आणि ती जी विद्युत आहे पूर्ण पाकिस्तान आणि भारताची जेवढी भेट झालेली आहे तेवढ्यामध्ये तो तार आहे. पाकिस्तान भारत कमीत कमी 500-600 किलोमीटर तरी चिटकेलं असेल नाही का. एवढी तार, एवढ्यातून वाहणारी विद्युत पाकिस्तानची नाही भारताची. कारण सुरक्षेची गरज त्यांना कुठे, आपण नाही त्यांच्या फिरत.
ते आपल्यामध्ये शिरतात, अशी ताळीतून विद्युत वाहते महाराज. त्यातूनही बारक्या बारक्या दगडांमध्ये गोळ्यांमध्ये काहीतरी विषारी भरतात, नशा वगैरे, आणि ते बोटानं उडवतात यातून. हा शेतकरी इकडे काम करत असतो, इकडे इकडे उचलतो ना पंजाबामध्ये ती विकत राहते. दुर्ग सगळं सोपं झालंय, सोपं सगळं. नेमका आम्ही ज्या दिवशी गेलो त्या दिवशी एक पाकिस्तानी शिरायचा प्रयत्न करत होता आणि आपल्या भारतीय फौजीने त्याला गोळ्या मारून चालणी त्याची केलेली. ठीक आहे, फौजी राहतात कडक बिचारे, काही अडचण नाही, पण आपणच अशी करेल. म्हणून राष्ट्र म्हटलं की दुर्ग असावा, किल्ला असावा महाराज. त्या किल्ल्यावर कोश जमा करता येतो, त्या किल्ल्यावर देशाची धनसंपत्ती ठेवता येते, आणि तो पहल करण्याकरता कठीण असल्यामुळं कोश वाचला, पैसा वाचला की सगळंच वाचलं, मग काय राहिलं. म्हणून तिसरा पॉइंट आहे दुर्ग असावा. चौथा पॉइंट आहे कोश असावा. कोश कशाला म्हणतात? केवळ पैशाला अडक्याला कोश म्हणत नाहीत. जेवढ्या बाबतीत आपल्या देशामध्ये पिकतात, म्हणजे नाणं वापरलं जातं, त्या संपूर्ण गोष्टीचा साठा त्याला कोश म्हणतात. नुसत्या पैशाला नाही कोश म्हणतायत. केवळ पैसा असेल तर त्याला कोश नाही म्हणत. धान्य असावं. 10 वर्ष दुष्काळ पडला तर कुत्र्यासहित सरकार पोसू शकेल एवढा धान्याचा साठा सरकारजवळ असावा, हे कोशाच्या लक्षणातलं चिंतन. किती वर्ष दुष्काळ पडला तर 10 वर्ष. इथं तर महाराज एकच वेळेस फक्त जास्त पाणी झालं वा कमी पाणी झालं की लगेच 10-15 रुपयानं भाव वाढून माल मिळायला लागेल. कसं व्हायचं अवघड काम. आम्हाला आमच्या कष्टाने आम्ही पिकवलेली साखर, आम्ही कमवलेली साखर बारकी भुक्की आम्हाला दिली जाते 40 रुपये किलो पर्यंत, आणि परदेशामध्ये 8-9 रुपये किलोनं जाडी वरडी साखर पाठवली जाते. कोश एवढी धनसंपत्ती देशाजवळ असावी की कोरा करकरीत 10 वर्ष जरी दुष्काळ पडला तर अगदी आयती प्रजा पोसू शकेल, याला कोश म्हणतात. आताचा कोश म्हणजे अगदी रिकामा. जोही कोणता पक्ष सत्तेवर येतो, आपला पक्ष परत टिकावा म्हणून तो 5 वर्षामध्ये कोश पूर्ण रिकामा करून टाकतो. जिथं सामान्य रस्त्याची गरज आहे तिथे विशेष रस्ते देऊन टाकणार, आणि त्यातलं कोण किती खातं तो भाग परत वेगळा. यांच्या देणगे देण्याच्या पद्धती पहा तुम्ही कशा असतात. पंढरपुराला 50 कोटी कबूल. मग आता मंत्री आहेस तू, तुझ्या सैन्य ते कबूल होणार आहे. डायरेक्ट 50 कोटी इथं देणार, त्या चाळणीनं आणणार ते, बरोबर गाळत 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 50 कोटी तू दिलेत ना, तुझी इच्छा आहे ना आम्हाला देण्याची, मग तूच आहेस ना राजा. कारण तू कबूल करतो म्हणल्यावर दुसऱ्यावर अवलंबून नाही, तूच राजा आहे. मग त्याच्याजवळ जे खाता आहे त्या खात्याच्या लेवलवर तो कबूल करून टाकतो. त्यानं जर ठरवलं तर लगेच तो हातामध्ये देऊ शकतो आपले, पण तो त्या पद्धतीनं आणणार. कारण सगळं मंत्रीपद, सगळं मंत्रिमंडळ याचंच, मग त्या रस्त्यानं आणणार तो. मग बरोबर हा खातो तो खातो. त्या 50 कोटीतले 5 कोटी पंढरपूर घ्या. नुसत्या रस्त्याच्या लेन्सच ओढणं होतात तेवढ्या, पांढरे पट्टे झालं, काही नाही, सुरक्षा नाही ना, काही नाही ना, काही नाही. अशा यांच्या रचना राहतात महाराज. कोश 10 वर्ष दुष्काळी अवस्थेमध्ये प्रजा पोचली गेली पाहिजे, एवढं धन धान्य जवळ असावं, याला कोश अशा प्रकारे शास्त्रात म्हणतात. म्हणून कोशही आता अलीकडे नाही राहिले. जो पक्ष आला तो कोशाला रिकामा करण्याचा प्रयत्न करत असतो. महाराज काय अवधी बनवलं लावलं लोकांना. कोणताही एखादा पक्ष आला की लगेच कबूल करून टाकणार. शेतकऱ्यांना कर्ज माफ. महाराज माफ करण्यानं मनुष्य आळशी होतो. वसूल करा व्यवस्थित, आणि ज्याच्या करता दिलं ते पहा. काय केलं जातं? बकऱ्यांकरता शेळ्यांकरता कर्ज घेतात. 20 बकऱ्या 20 शेळ्या घ्या. मग साहेब पाहायला येतात. मग साहेब जेव्हा पाहायला येतात ना, आधी घेतलेल्या शेळ्याच दाखवतात त्या साहेबाला. आता जर व्यवस्थित जर त्या 10 शेळ्या घेतल्या असत्या, 10च्या 20 झाल्या असत्या, कर्जासाठी फाशी घेण्याचा पाडी नसते आली, किंवा माफ कोणी मला करावं अशी अपेक्षाही नसती राहिली. विहिरीकरता कर्ज घेणार आणि पुरीचं लग्न करणार. बैल जोडी करता कर्ज घेणार, विहिरीवर पाण्याची मोटर मशीन बसवण्याकरता कर्ज घेणार, आणि त्यात दुकान टाकणार. दुकानाचं निघतं दिवाळं. बैलाचं काय दिवाळं निघणार आहे? 10,000ची बैल जोडी घेतली 8,000ला जाईल. तर दिवाळ्याचा काय प्रश्न येतो त्यात? दुकानाचं दिवाळं निघून जातं. मग होतं काय? यांच्याजवळ काहीच राहत नाही, तेलही जातं
तू पळी जातं, हाती धुपारणं राहतं. मग बरोबर यांच्या या मूर्खपणाचा उपयोग पक्षश्रेष्ठी येतात. बरोबर सांगणार मग शेतकऱ्यांना कर्ज माफ नाही, वसूल करा. ज्याच्याकरता कर्ज दिलं ते पडताळून पहा, ज्याच्याकरता दिलं तेवढ्याकरता व्यवस्थित वापर होतो का. जर व्यवस्थित वापर होत नसेल तर त्यांच्याकडून करून घ्या, आणि व्यवस्थित वापर केला तर त्यांचं उत्पन्न वाढेल. त्यांचं उत्पन्न वाढेल की ते तुमचं कर्ज फेडतील आणि त्यांना हाजी करण्याची पाळी येणार नाही. पण आता मतदान मिळावं म्हणून त्यांना कर्ज माफ केलं जातं. आणि कर्ज माफ करणं ही अशा प्रकारे लोकांना आळशी बनवणं. कोश कमजोर कसा होतो, कारण राजकोशामध्ये जे धन दिले जादून निर्माण नाही होत ना. का बटन दाबलं की जादू होते आणि आपोआप कोश भरतो, आपोआप धनधान्याचे जागा भरून लागतात, आपोआप नाही निर्माण होते सगळं. हे आपल्यापासूनच वसूल करावं लागतं ना. असं म्हटलेलं आहे, प्रजेने जेवढं कमवलं त्यातला 6वा वाटा राजाचा. मग तो राजाचा शास्त्राने सांगितला, आणि राजा म्हणतो शेतकऱ्यांना कर्ज माफ. सगळ्या गोष्टीचा राजा हा 6व्या अंशानं भोगता असतो. सगळ्या अंशानं प्रजेने केलेलं पुण्य 6व्या हिश्श्यानं राजाला भेटते, प्रजेनं केलेलं पाप 6व्या वाट्यानं राजाला भेटते, प्रजेने कमवलेलं व्यावहारिक धनसंपत्ती 6व्या वाट्यानं त्याच्या राजाचा अधिकार असतो. म्हणून राजाने महाराज प्रजेकडून परमार्थ करून घ्यावा, 6वा वाटा लागत असतो. प्रजेने जर पाप केलं तर 6वा वाटा राजाला मिळतो. आणि आता दारूच्या दुकानाचे लायसन्स मिळतात. प्रजेकडून परवानगीने पाप केल्या जातं. जर एखादा तसाच रस्त्यावर पीत असेल तर त्याला अटक करतात. आता मी म्हणतो, सरकारने दिलेलं लायसन एका शरीराच्या सुरक्षेचं शुल्क आहे का. एखाद्या माणसाला अशी ऑर्डर असते सरकारची की हा 2 बाटल्या जवळ ठेवू शकतो, आहेत तसे किती 2 बाटल्या जवळ ठेवू शकतो. आता 2 बाटल्या जवळ ठेवले लायसन आणि एखाद्याजवळ लायसन नाही. लायसन असल्याने पिली आणि लायसन नसलेल्यानं पिली, कोणाच्या शरीराला जास्त नुकसान होईल बोला. लायसनचा सुरक्षेचा काय संबंध आहे. लायसन असताना पिओ का लायसन नसताना पिओ, त्याला पाप होणार, त्याचं शरीर खराब होणार. आणि सरकार आता पिण्याचे लायसन द्यायला लागले. पाप निर्माण करून घेतो प्रजेकडून लायसन देऊ, आणि होतं काय मग यानं ते राजाला भोगावं लागत. मग राजाला ज्या राजानं जास्त लायसन्स दिले तो पक्ष बरोबर कोसळतो आपोआप. म्हणून असू द्या चला. तर कोशामध्ये प्रजेने कमवलेल्या धनाचा 6वा वाटा असतो. असं म्हणतात सरकारचा कोश हा गुन्हेला 6 बरोबर देशाची सगळी संपत्ती. काय बोललो मी, वाक्य कळालं का. राजकोश गुन्हेला 6 केल्यानंतर पूर्ण देशाची किंमत आली पाहिजे, पूर्ण देशाची कमाई कळाली पाहिजे, तरच तर त्याला कोश म्हणतात. कारण प्रजेजवळ जे आहे त्याचा 6वा वाटा राजाला येत असतो. त्यामुळे जे राजाजवळ आहे ते 6व्या वाट्यानं आहे, त्याला गुन्हेला 6 केलं तर पूर्ण देशाची किंमत कळाली पाहिजे. आता हे माफ वगैरे करण्याच्या प्रक्रिया सुरू झाल्यामुळं कोश रिकामी झाली, म्हणून कोश पहिली बाजू, चौथी अशा प्रकारची बाजू आहे. आणि 5वा आहे दंड. दंड हे राष्ट्र म्हणण्याकरता उपयोगी असणारी 5वी बाजू. सगळ्यांना ऐकायला येतं ना. राज्य म्हणण्याकरता, राष्ट्र म्हणण्याकरता पहिली गोष्ट आहे स्वामी, दुसरी गोष्ट आहे मंत्रिवर्ग, तिसरी गोष्ट आहे दुर्ग किल्ले असावे, चौथी गोष्ट आहे कोश, आणि 5वी गोष्ट आहे काय दंड शिक्षा असावी. दंड जर नसेल तर ते राष्ट्राच्या व्याख्येत बसत नाही. निर्मिळता नाही चालत. आपण एकदा बोलून गेलो, शंख आणि लिखित हे दोघे जण शंख बाहेरगावी गेलेले होते. वडिलांनी दोघा भावांची वाटणी केली. शंखाची जमीन शंखाला, द्वापार युगामध्ये ज्यांचं धर्मशास्त्र मांडल्या जातं असे शंख लिखित, आणि लिखिताची जमीन लिखिताला. शंखाला काही माहित नाही, आपल्या बापानं वाटण्या केल्या. नेमका आंब्याच्या सीझनला आला, आणि आंब्याच्या सीझनला आल्यानंतर त्याला काय माहिती नाही, आपलंच सगळं म्हणून मोठ्या भावाच्या शेतातला आंबा खाल्ला, लहान्या भावाच्या शेतातला आंबा खाल्ला, लिखिताच्या शेतातला आंबा खाल्ला. आणि तेवढ्या म्हणजे लिखित आला, अरे दादा माझ्या शेतातला आंबा घेतला तुझं, आपलं काय नाही सगळं. नाही
ते तुझं हे माझा वाटण्या केल्या बाबाने. अरे राहिलेला आंबा हातातला खाली टाकला. अरे मी पाप केलं. जी वस्तू ज्याची आहे ती त्याला जर विचारून खाल्ली नाही घेतली नाही तर पाप होतं, त्याला दंड करायला पाहिजे. चुकलं माझं, चल आपण राजाला सांगू माझा गुन्हा आणि दंड घेऊ. नाही नाही दादा, मी तुला माफ केलं. माफ करण्याचा तुला अधिकार काय? गुन्हेगार मी आहे, तू मालक थोडी आहे. शास्त्राने सांगितलेले दंड मिळालेच पाहिजे. ती काय गेले दोघे जण आले राजाजवळ. राजा म्हणतो नुसता आंबा, आंब्याकरता काय एवढं बरं? म्हणून राजा म्हणतो चला मीही तुम्हाला माफ केलं. शंखाच्या मुखातले शब्द आहेत. राजेसाहेब तुम्हाला माफ करण्याचा काय अधिकार आहे? माफ नाही करता येत राजाला. राजाने जे धर्मशास्त्रात लिहिलेलं आहे तो दंड द्यावा. दंड देणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि शंखलिखितांची स्मृती त्या काळामध्ये नव्हती. म्हणून महाराजांनी सांगितलेलं आहे जी वस्तू ज्याची आहे त्याने ती त्याला न विचारता जर घेतली तर त्याचे दोन्ही हात कापल्या जावे. शंखाचे दोन्ही हात कापल्या जावे अशी राजाने आज्ञा दिली. शंखाचे दोन्ही हात कापल्या गेले आणि अर्घ्य देण्याकरता जेव्हा छोटे हात फुटले आपोआप हात फुटून आले. आणि त्या फुटलेल्या हाताने धर्ममय त्या हात असल्यामुळं धर्मशास्त्राची निर्मिती झाली आणि द्वापार युगातील पूर्ण धर्म हा शंखलिखिताच्या मताप्रमाणे आहे. दंड ही जमेची बाजू. दंड 5व्या नंबरचा एक उपविभाग आहे राष्ट्रातला. राष्ट्र म्हणून घ्यायचं असेल तर दंड पाहिजे. दंडाचा अर्थ शास्त्राने केलेला आहे दुष्ट निग्रह हा दंड. हा दुष्ट व्यक्तींचा निग्रह. निग्रह शब्दाचा अर्थ होते ताब्यात घेणे. दुष्ट व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांची वृत्ती चांगली करण्याचा प्रयत्न करणे व ते करण्याकरता जी शिक्षा दिली जाते त्याला दंड म्हणतात. दुष्ट निग्रह हा दंड. हा दुष्टाचा निग्रह केला जातो. आणि त्या पोलीस खात्यावर लिहिलं असते का काय फल निग्रहणाय साधुरक्षणाय काहीतरी लिहिले असते. फल म्हणजे खड दुष्ट माणसं यांचं निग्रहण करण्याकरता निर्दलन करण्याकरता आणि साधू व्यक्तींचं पालन करण्याकरता हे खात आहे. दंड हे खातं कशा प्रकारचं आहे. दुष्ट निग्रह करण्याला दंड म्हणतात. अजून दुसरी व्याख्या आहे ग्रहणपूर्वक शासनम दंड. हा ग्रहणही केल्या जावं आणि दंडही दिला जावा. ग्रहण म्हणजे काय? शिक्षेच्या रूपामध्ये काही वित्ताचा दंड असावा. प्रत्येक गुन्ह्याला धनाचा दंड असावा. आता प्रत्येक गुन्ह्याला सरकार धनाचा दंड देतो अशातला प्रकार नाही. 10,000 रुपये दंड पैसा आणि 2 वर्ष सजा अशा काहीच गुन्हे आहेत. काही काही फक्त 5 दिवस कैदीत राहिला की झालं, 10 दिवस कैदीत राहिला की झालं. धनाचा दंड असला कारण कोशाची वृद्धी ही महत्वाची बाजू आहे ना. म्हणून दंड ही एक बाजू आहे. आणि शेवटची आहे मित्र राष्ट्राही. आपल्या राष्ट्राला तेव्हाच राष्ट्र म्हटलं जातं जेव्हा आपल्या राष्ट्राला कोणतं तरी एखादं मित्र राष्ट्र असतं. शेजाऱ्या सगळ्या देशांची ज्याचं वैर आहे त्याला राष्ट्र म्हणत नाही. जसं या सगळ्या गोष्टी असाव्या तसं मित्र राष्ट्र सुद्धा असावं. मित्र राष्ट्र जर नसेल तर ते राष्ट्रपदाच्या व्याख्येमध्ये बसत नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी असाव्या. परत आपली जी ध्वज आहे त्यामध्ये अंशतः तरी भगवा रंग असावा. 6 गोष्टींनी युक्त राष्ट्र असावं. आणि या राष्ट्राचं परिपालन करण्याकरता त्या राज्याने एक ग्रामाध्यक्ष निवडावा. प्रत्येक गावाला एक मालक ही पद्धत आहे. सरपंच ग्रामाध्यक्ष फक्त ती गावावर न ठेवता लोकसंख्येवर ठेवलेली गेल्या काळात. एवढी जर लोकसंख्या असेल तर एक ग्रामपंचायत, जर एवढी नसेल तर 2 गावांमधून ग्रामपंचायत करतात. लोकसंख्येवर ठेवलं पण प्रत्येक गावाला एक अध्यक्ष असावा, ग्रामाध्यक्ष म्हणतात. तसेच 10 गावाला एक अध्यक्ष असावा, त्याला दशग्रामाध्यक्ष म्हणतात. 100 गावांना एक ग्रामाध्यक्ष असावा, त्याला शताध्यक्ष म्हणतात. आणि पूर्ण देशाचा एक अध्यक्ष असावा त्याला देशाध्यक्ष म्हणतात. म्हणजे आता पंतप्रधान देशाध्यक्ष म्हणा आणि मंत्री वगैरे शताध्यक्ष. ग्रामाध्यक्ष ग्रामसेवक वगैरे 10-12 गावा मिळून 2-3 ग्रामपंचायत 8 ग्रामपंचायत सांभाळतात. आणि सरपंच एक ग्रामाध्यक्ष, ग्रामाध्यक्ष दशग्रामाध्यक्ष आणि शतग्रामाध्यक्ष आणि देशाध्यक्ष एवढे अध्यक्ष असावे. अशा पद्धतीनं देश सांभाळला जावा. हे लघु व्यास स्मृतीमध्ये व्यासांनी लिहून ठेवले. या सगळ्या नियमाने पालन
करीत राहायचं. तसे लघुव्यास स्मृतीच्या समाप्तीला पत्नी आणि पती यांनी बसावं कसं या संबंधामध्ये व्यास बोलतात. जेवढे काही देव कार्य आहे त्या कार्यामध्ये पत्नीने उजव्या बाजूला होता. आता पत्नीचं बसणं म्हटलं की लोक सरळ कोणती बाजू असते, फक्त एक डावी बाजू. उजव्या बाजूचं काही मनातच येत नाही कोणाचं, पण डावी उजव्या बाजूने होता. कन्यादाने विवाहेच प्रतिष्ठा यज्ञ कर्मणी. प्रतिष्ठा शब्दाचा अर्थ वास्तुशांती. वास्तुशांतीची पूजा करत असताना पत्नीने पतीच्या उजव्या बाजूला बसून पूजा करावी. विवाहामध्ये पत्नी उजव्या बाजूने असावी नवरी. आता सरळ तिला कोण्या बाजूने बसवतात, डाव्या बाजूने बसवल्या जातं. विवाहे प्रतिष्ठाया अजून यज्ञ कर्मणी. यज्ञ करत असताना सुद्धा अजून सर्वेषु धर्म कार्येषु पत्नी दक्षिणता स्मृता. जेवढे काही धर्म कार्य आहे, देव कार्य आहे, त्या प्रत्येक देव कार्यामध्ये पत्नी ही उजव्या बाजूने बसलेली असते. मग डाव्या बाजूने कधी, जेव्हा विवाह पूर्ण होतो आणि आशीर्वाद घ्यायचा कार्यक्रम चालू होतो. ते आशीर्वाद घ्यायकरता मस्त ते पैसे लुटाय करतात. नवरदेव नवरी लग्न वगैरे लागलं की मग त्यांचा दर्शनाचा कार्यक्रम सुरू होतो. जोपर्यंत ते स्टेजवर बसलेले आहेत तेवढ्या पुरतं फक्त 1 रुपया 2 रुपये ब्राह्मणाच्या नांदाला लागत होते. पण झालं एकदा की दर्शनाची बारी सुरू होते. उभे राहतात असे 50 रुपये 100 रुपये 10 रुपये, नवरदेवाच्या हाती 1000, नवरीच्या हाती 1000, 2-3 हजार रुपये तर ते 1-1.5 तासामध्ये सहज गोळा करतात. पद्धतही यायची. पण दर्शन जेव्हा घेण्याचा कार्यक्रम होतो ना तेव्हा दर्शन घेत असताना पत्नी म्हणजे नवरी ही डाव्या बाजूने आणि नवरदेव हा उजव्या बाजूने. पण जेवढे बाकीचे देव कार्य आहे त्यामध्ये उजव्या बाजूने पत्नी, डाव्या बाजूने पती. पण आशीर्वाद घेत असताना डाव्या बाजूने पत्नी असावी आणि उजव्या बाजूने पती असावे, असा हा क्रम लघुव्यास स्मृतीमध्ये सांगितलेला आहे. व्यासांनी लिहिलेली व्यास स्मृती, त्याचं थोडं आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केला. व्यासांनी लिहिलेली जी लघुव्यास स्मृती आहे त्याही संबंधामध्ये चिंतन केलं. अजून व्यासांनी आपल्यावर उपकार केलेले आहेत. अद्वैत ब्रह्मज्ञानाच्या दृष्टीने 555 सूत्र लिहिलेले. व्यास स्मृती जशी 250 श्लोकाची आहे, लघुव्यास स्मृती 125 श्लोकाची आहे, तसं ब्रह्मसूत्रामध्ये 555 सूत्र आहेत. एवढे जर सूत्र पाहिले आपण तर 10-12 चतुर्मास जातील. पण आपण अंशतः 4-2 दिवस त्या 555 सूत्रापैकी काही उपयोगी, जगातला मिथ्या ठरवणारे, काही भगवंताला मोठं ठरवणारे अशा तुरळक सूत्राचं चिंतन करण्याचा प्रयत्न करूया.